नमस्कार मित्रांनो, शिधापत्रिकाधारकांना आता घरबसल्या ॲपद्वारे ई-के-वाय-सी ही करता येणार आहे. तर यामध्ये बऱ्याच शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीनद्वारे के-वाय-सी ही केलेली असेल, परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटाचे ठसे आणि डोळ्याद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने मेरा ई-के-वाय-सी हे ॲप कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटातच स्वतःच्या मोबाईलमध्ये मेरा के-वाय-सी ॲप वापरून घरबसल्या शिधापत्रिकाधारक त्यांच्या कुटुंबाचे के-वाय-सी हे पूर्ण करू शकणार आहे. तर यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील जे काही लाभार्थी असतील, तर अशा लाभार्थ्यांनी आपली ई-के-वाय-सी जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. जर आपण आपली ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही पूर्ण केली नाही तर आपले जे काही स्वस्त धान्य आहे हे बंद होणार आहे. तर ई-के-वाय-सीची जी काही लास्ट तारीख आहे ही लास्ट तारीख अजूनही डिक्लेअर करण्यात आलेली नाही, परंतु लाभार्थ्यांनी आपली जी काही ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घेणे हे गरजेचे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायची त्याची माहितीही बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या गूगल प्ले स्टोअरमध्ये मोबाईलमध्ये इथे सर्च करायचे आहे मेरा ई-के-वाय-सी. मेरा ई-के-वाय-सी हे सर्च केल्याच्यानंतर हे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर मी हे ॲप ऑलरेडी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. त्याचप्रमाणे आपणास अजूनही एक ॲप यामध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर आपणास यामध्ये आधार फेस आर-डी हे जे काही ॲप आहे हे ॲपसुद्धा आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. जर आपण अगोदरच हे ॲप इन्स्टॉल केलेले असेल तर आपण डायरेक्ट ओपन करू शकतात. तर आधार फेस आर-डी हे सुद्धा ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. तर मी हे दोन्ही ॲप माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. तर आपणास मेरा के-वाय-सी हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याच्यानंतर आपले स्टेट यामध्ये निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर येथे व्हेरीफाय लोकेशन. तर यासाठी आपणास आपले जे काही मोबाईलचे लोकेशन आहे हे लोकेशन ऑन असणे हे गरजेचे आहे. तर आपण येथे पाहू शकतात की येथे लोकेशन ऑन आहे. त्यानंतर आपणास येथे व्हेरीफाय लोकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे. तर एखाद्या वेळेस नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपणास खाली एरर येऊ शकतो. तर आपणास परत येथे व्हेरीफाय लोकेशन याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की येथे इंटर आधार नंबर. तर आपणास येथे आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 6 अंकी ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी आपणास यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकून आपणास येथे सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, इथे आपण ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये पाहू शकता इथे काहीच दाखवले जात नाही. तर आपणास इथे फेस ई-के-वाय-सी याच्यावर क्लिक करायचे आहे. ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलचा जो काही कॅमेरा आहे हा कॅमेरा ओपन होईल. तर त्या लाभार्थ्याचा आपणास अशा प्रकारे फोटो हा घ्यायचा आहे. तर त्या लाभार्थ्यास आपले जे काही डोळे आहे हे ब्लिंक करायला लावायचे आहे. हे ब्लिंक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की इमेज कॅप्चर सक्सेसफुली आणि येथे ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये पाहू शकतात की येथे ई-के-वाय-सी रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि येथे डेट अँड टाईम हा सुद्धा येथे दाखवला जात आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ई-के-वाय-सी ही लाभार्थ्यांची यामध्ये करू शकता. तर आपली ई-के-वाय-सी झालेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी परत आपणास येथे सिलेक्ट स्टेटमध्ये आपले स्टेट निवडा, महाराष्ट्र. व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा. आधार नंबर हा टाकून घ्या. आधार नंबर टाकल्याच्यानंतर जनरेट ओ-टी-पीवर क्लिक करा. ओ-टी-पी यामध्ये प्रविष्ट करा, कॅप्चा प्रविष्ट करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की येथे ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये येथे वाय दाखवले जात आहे, म्हणजेच आपली ई-के-वाय-सी यामध्ये झालेली आहे. म्हणजेच वाय म्हणजेच यस. तर सुरुवातीला आपण पाहिलं तर ई-के-वाय-सी स्टेटसमध्ये येथे काहीच दाखवले जात नाही. तर आता या लाभार्थीची ई-के-वाय-सीची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मित्रांनो. तर यामध्ये ज्यांना रेशन मिळत आहेत अशा लाभार्थ्यांची के-वाय-सी आपणास करून घ्यायची आहे. तर APL कार्ड धारकांसाठी ही ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही.